मुंबईसह राज्यभरात यंदा मोठ्या उत्सवामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। आगामी काळामध्ये गणेशोत्सव असून या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती तयारीला जोरदार सुरुवात झालेली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये यंदा कोणता देखावा सादर करायचा या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे। तर घरगुती बाप्पा कोणत्या स्वरूपात असेल, त्यासाठी आरास कुठली असेल याची सुद्धा एकंदरीत तयारी जी आहे ती सुरू झाली आहे। एकीकडे आपण पाहायला गेलं तर मोठ्या जल्लोषामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मंडळ असतील ते तयारीला लागलेत, ते तयार सुद्धा झालेले आहेत। मात्र यंदाच्या गणेशोत्सवावरती असेल किंवा मागील अनेक वर्षांपासून जो गणेशोत्सव साजरा केला जातोय त्याच्यावरती जे सावट आहे ते म्हणजे संकटाचं। मुळात पाहायला गेलं तर दरवर्षीचा गणेशोत्सव हा संकटाखाली जाताना पाहायला मिळत आहे। यंदाचाही गणेशोत्सव संकटाखाली साजरा होणार आहे। आता हे संकट नेमकं कोणतं होतं ते आपण आता जाणून घेणार आहोत। हे संकट म्हणजे पीओपीचं होतं। पीओपी मूर्तींवरील बंदी या संदर्भातलं संकट सुरुवातीला गणेशोत्सवावरती येऊन ठेपलं होतं। नेमकं गणेशोत्सवावरती पीओपी मूर्तीच्या बंदीचं संकट आलं तर हा रोजगार चालणार कसा? उत्पादन ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात मूर्तिकार या व्यवसाय जो मोठ्या मूर्तीचा करत होते त्यांच्या व्यवसायावरती निश्चितच फटका बसणार होता। त्यांचं आर्थिक स्रोत जे ते थांबणार होतं। मात्र या सगळ्याचा विचार करता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाकडे या मूर्तिकारांनी धाव घेतली आणि त्यानंतर राज्यभरामध्ये ज्या प्रकारे गणेशोत्सव साजरा होत आहे, परंपरागत ज्या प्रकारे गणेशोत्सव साजरा होत आहे त्यानुसार त्यांनी मागणी सुद्धा केली। त्यानंतर पीओपी वरील बंदी उठवण्यासाठी एकंदरीत समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या माध्यमातून एकंदरीत अहवाल मागवण्यात आला होता। तो अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला। राज्य शासनाकडे अहवाल सुपूर्द केल्याच्या नंतर पीओपी वरील बंदी सुद्धा उठवण्यात आली। मात्र एकीकडे पीओपी वरील जरी बंदी उठवण्यात आली असली तरी आता प्रश्न होता तो म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मोठ्या गणेश मूर्तींचा। कारण उंच उंच या गणेश मूर्ती नेमक्या विसर्जन कुठे करायचा असा प्रश्न सध्या उपस्थित झाला होता। त्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर घरगुती गणेश मूर्ती असतील त्यांचं विसर्जन जर पाहायला गेलं तर कृत्रिम तलावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। त्यानुसार यंदाही घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन हे कृत्रिम तलावात केलं जाणार असल्याचं आश्वासन जे आहे ते दिलं गेलं होतं। मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील गणेश मूर्तींचं विसर्जन कुठे केलं जाणार असा सवाल उपस्थित झाला होता। त्या पार्श्वभूमीवरती आज उच्च न्यायालयामध्ये एक सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलंय, राज्य शासनाकडून उच्च न्यायालयाला कोणत्या प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सद्यस्थितीत आपण पाहतो आहोत की ज्या प्रकारे पीओपी गणेश मूर्तीचा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावेळेला पीओपी वरील बंदीमुळे लाखो मूर्तिकारांचा रोजगार बुडणार व या एका मोठ्या उद्योगाचं अर्थकारण अडचणीत येणार। म्हणून एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून राज्याच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाला अभ्यास करण्याची विनंती ही करण्यात आली होती। या आयोगाने डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन करून पीओपी व त्यामुळे पर्यावरणावर होणारे परिणाम याचा अभ्यास करून काही शिफारसी व सूचना शासनाला केल्या होत्या। हा अहवाल केंद्रीय पर्यावरण विभागाने न्यायालयात मांडल्यानंतर न्यायालयाने पीओपी वापरावरील घालण्यात आलेली बंदी ही उठवली। तर मोठ्या गणेश मूर्ती कुठे विसर्जन करणार याबाबत राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते। शासनाने डॉक्टर काकोडकर यांच्या समितीचा आधार घेत मोठ्या मूर्ती विसर्जनासाठीचा अभ्यास करून मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केला। आता शासनाच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय होतं हे आपण जाणून घेणार आहोत। शासनाच्या प्रतिज्ञापत्रात मुंबईतील मानाचे आणि मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाबाबत परंपरेचा सन्मान राखत विसर्जन होईल अशी भूमिका शासनाने मांडली आहे। पर्यावरणीय समतोल लक्षात घेऊन मर्यादित उंचीच्या सर्वात जास्त संख्या असलेल्या घरगुती व लहान मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच राहणार आहे। मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची 100 वर्षांहून अधिक मोठी परंपरा असून त्यामध्ये बाधा न आणता उत्सव व गणेश मूर्ती विसर्जन ही संपूर्ण परंपरा अखंड राहील व पर्यावरणाच्या दृष्टीने जागृत राहून काही उपाययोजनाही केल्या जातील अशी भूमिका शासनाने घेतली आहे। शासनाच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दे आपण पाहिले, त्यामुळे आज जी ती सुनावणी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये पार पडली। आजच्या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं शासनाच्या प्रतिज्ञापत्राचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं। आता सुनावणी ही उद्या होणार आहे। उद्याच्या सुनावणीमध्ये नेमका काय निकाल होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
पर्यावरणावरील पर्यावरणाचा विचार करता जी पीओपी वापराची आणि पीओपी वरील बंदी होती ती उठवण्यात आली होती। मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन नेमकं कुठे होणार या संदर्भातली आजची सुनावणी जी आहे ती झालेली आहे। उद्या सुद्धा या प्रश्नावरती सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे उद्याच्या सुनावणीमध्ये नेमका निकाल काय येतो, गणेश मंडळांसाठी हा निकाल दिलासादायक ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।